श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र कथासार अध्याय पहिला. मंगलाचरण. शिष्याच्या हृदयातील गुरुभेटीची तळमळ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्ये नमः. श्री कुलदेवताय नमः. श्रीपाद श्री वल्लभाय नमः. श्री नृसिंह सरस्वत्ये नमः. हे विघ्नहर्त्या गिरिजानंदना, तुला नमस्कार असो. तू गजानन, लंबोदर, एकदंत म्हणून प्रसिद्ध आहेस. तुझा जय जयकार असो. हे गणपती, तू आपले सुपाप्रमाणे मोठाले कान हलवितोस तेव्हा जो वारा उसळतो त्याने विघ्न उडून जातात. तुझे मुख तप्त सुवर्ण किंवा उगवत्या सूर्यासारखे तेजस्वी आहे. तू विघ्नरूप अरण्य तोडण्यासाठीच हातात परशु धारण करतोस. तुझ्या कटिभागी नागाचा कमरपट्टा आहे. तुझे सर्परूपी यज्ञपवीत किती शोभून दिसते. हे विनायका, चतुर्भुज असा तू खूपच सुंदर दिसतोस. तू विश्वाचा प्रतिपालक आहेस. जे तुझे चिंतन करतात त्यांच्या कार्यात विघ्ने येत नाहीत. त्यांच्या सर्व इष्ट कामना लवकर पूर्ण होतात. हे लंबोदरा, तू 14 विद्यांचा स्वामी आहेस. वेद, शास्त्रे व पुराणे यांचा तूच रचयिता आहेस. तू परम कृपावंत आहेस. अभयदान देणारा आहेस. सर्व कार्यांचा आधार आहेस. जे तुला आदराने वंदन करतात त्यांचे प्रत्येक कार्य तू तत्परतेने करतोस. तुझे महात्म्य थोर आहे. म्हणूनच हरिहर, ब्रह्मादी, देवश्रेष्ठी नित्य तुझे स्तवन करतात. प्रत्येक कार्याच्या आरंभी सर्व तुझे पूजन करतात. हे गजानना, गुरुचरित्र लिहावे असे माझ्या मनात आहे. तू बुद्धिदाता आहेस. म्हणून तुला वंदन करून मी अशी प्रार्थना करतो की हे कार्य तू पूर्णत्वास ने. मी अज्ञ आहे, मतिहीन आहे. मी तुला शरण आलो आहे. माझ्यावर कृपा कर. हा ग्रंथ पूर्ण होण्यासाठी मला आशीर्वाद दे. आई सरस्वती, मी तुला नमस्कार करतो. तू ज्ञानदात्री आहेस. विद्यारूपी वैभवाने संपन्न करणारी आहेस. वेद, शास्त्रे, पुराणे ही सर्व तुझ्याच वाणीने प्रकट झाली आहेत. तू जगन्माता आहेस. तू मती प्रकाशित करणारी आहेस. तुझा प्रभाव अचिंत्य आहेस. तुझी महिमा अगाध आहे. तू विश्वाची सूत्रसंचालक आहेस. सर्व जीव कळसूत्री बाहुल्याप्रमाणे तू प्रेरणा देतेस तसेच वागतात. जे तुझ्या चरणी विनम्र असतात त्यांच्यावर तुझी विशेष कृपादृष्टी असते. नृसिंह सरस्वती हे माझे गुरु. त्यांच्या नावात तुझे नाव असल्यामुळे तू मला अत्यंत प्रिय आहेस. आदरणीय आणि वंदनीय आहेस. माझ्यावर प्रसन्न होऊन या ग्रंथकार्यासाठी मला नित्य स्फूर्ती दे अशी मी तुला विनंती करतो. आता मी ब्रह्मदेव, श्री विष्णू व शंकर या त्रिवर्गास वंदन करतो. चतुर्मुख ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली. लोकांच्या कल्याणासाठी वेद प्रकट केले. त्याला मी नमस्कार करतो. श्री विष्णू विश्वाचे पालन पोषण करतो. लक्ष्मी सहित श्री सागरात वास करतो. तो आपल्या चारी हातात अनुक्रमे शंख, चक्र, गदा व पद्म धारण करतो. पितांबर नेसणारा, गळ्यात वैजंती माळ धारण करणारा तो ऋषिकेश अत्यंत कृपाळू असून शरणागतांचे सर्व अभिष्ट पुरवितो. त्याला मी नमस्कार करतो. शंकराला 5 मुखे व 10 हात आहेत. तो व्याघ्र चर्म परिधान करतो. अंगावर सर्पभूषणे धारण करतो. संशनात राहतो. पार्वतीचा पती असणारा हा शंभू महादेव संहाराने सृष्टीचे नियमन करतो. त्याला मी नमस्कार करतो. सर्व देवांना नमस्कार. सिद्ध, गंधर्व, यक्ष, किन्नर, थोर, ऋषीश्वर, व्यास, पराशरा आदी मुनिश्रेष्ठी, वाल्मिकी आदी कवीश्वर या सर्वांना नमस्कार. मला कवित्व येत नाही. ग्रंथरचना कशी करावी तेही कळत नाही. मला शब्दार्थाचे ज्ञान नाही. म्हणूनच तुम्ही माझ्यावर कृपादृष्टी ठेवून या ग्रंथकार्यास सहाय्य करा अशी तुम्हाला विनम्र प्रार्थना करतो. माता पित्यास नमस्कार. आपस्तंभ शाखेचे कौंडिन्य गोत्रात जन्मलेले सायदेव हे आमचे मूळ पुरुष. खापर पंजोबा. साखरे हे त्यांचे आडनाव. त्यांचे पुत्र नागनाथ, त्यांचे पुत्र देवराय व त्यांचे पुत्र गंगाधर हे माझे वडील. अश्वलायन शाखेचे काश्यप्य गोत्राचे चौडेश्वरी यांची कन्या चंपा ही माझी आई. माझ्या वडिलांच्या नावापुढे सरस्वती हे नाव लावून मी मोठ्या आदराने सरस्वती गंगाधर असे नाम धारण केले आहे. वेदाभ्यास करणारे, श्रीगुरूंची सेवा करणारे योगी, तपस्वी, संन्यासी या सर्वांना माझा नमस्कार. संतांना नमस्कार. मी अल्पमती आहे. माझे बोबडे बोल गोड मानून घ्या. माझा अंगीकार करून ही काव्यरचना पूर्ण करून घ्या. आमच्या कुळावर पूर्वीपासून श्रीगुरूंची कृपा आहे. त्यांनीच मला गुरुचरित्र लिहिण्याची आज्ञा केली आहे. ते म्हणाले, तू आमचे चरित्र कथन कर. या सेवेने तुझ्या वंशाला धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे 4 पुरुषार्थ प्राप्त होतील. मला गुरुआज्ञा प्रमाण आहे. श्री गुरूंच्या आशीर्वादाने हा ग्रंथ पूर्णत्वास जाईल अशी माझी श्रद्धा आहे. श्री नृसिंह सरस्वती म्हणजे दत्तात्रेयांचा अवतार. त्यांचे चरित्र आगाध आहे, अपार आहे.
ते मी कसे वर्णन करणार, पण त्यांचीच आज्ञा असल्यामुळे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्यांना आपल्या पुत्रपौत्रांचे कल्याण व्हावे असे वाटते त्यांना हे गुरुचरित्र मधुर फलदायी होईल. त्यांच्या घरी लक्ष्मी नित्य वास करील. ज्यांच्या घरी हे चरित्र नित्य नेमाने प्रेमाने वाचले जाईल ते गृहस्थ आपली पत्नी व मुलासह सुखात राहतील. गुरुकृपेने त्यांच्या घरी रोगराई होणार नाही. ते नेहमी समाधानी राहतील. जे या ग्रंथाचे श्रवण करतील त्यांचे 7 दिवसात बंधन तुटेल. ही गुरुकथा अत्यंत पुण्यफलदायी व पावन करणारी आहे. ती श्रवण व पठन केल्याने इष्टकार्यसिद्धी विनायसयास होईल. माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा. या गोष्टीची प्रचिती आल्याशिवाय मी असे बोलणार नाही. श्री गुरूंच्या स्मरणाने कल्याण होते याचा तुम्ही सर्वांनी प्रत्यक्ष अनुभव घ्या. भोजनानंतरच तृप्तीचा ढेकर येतो त्याप्रमाणे हे माझे उद्गार स्वअनुभवातून आलेले आहेत. मी सामान्य मनुष्य आहे म्हणून माझ्या बोलण्यात काही विशेष आहे असे तुम्हाला वाटणार नाही, पण कृपा करून तसे करू नका. ऊच वाकडा असला तरी त्यातून मधुर रस मिळतो. काकविष्टेतून बीजाचा प्रसार होऊन पिंपळ उगवतो हे लक्षात घ्या. मी गुरुभक्ती आणि गुरुस्मरणानेच महात्म्य सांगत आहे. त्याचा आशय जाणून घ्या. ते कोण सांगत आहे ते विचारात घेऊ नका. गुरुचरित्र कामधेनू समान आहे. ते सावध चित्ताने ऐका म्हणजे तिचे महाज्ञानरूपी दुग्ध तुम्हाला सेवन करायला मिळेल. श्री गुरु नृसिंह सरस्वती यांच्या पावन वास्तव्याने श्री क्षेत्र गाणगापूर नावारूपास आले. त्या क्षेत्राची सर्वदूर ख्याती झाली. त्या ग्रामाचे महात्म्य आजही अबाधित आहे. देशोदेशीचे असंख्य लोक तेथे यात्रेसाठी जातात. तेथे जाऊन श्रीगुरूंची आराधना केल्याने त्वरित इष्ट फलप्राप्ती होते. पत्नी, पुत्र, धन, संपत्ती असे जे जे इच्छा आहे ते श्री कृपेने प्राप्त होते. असंख्य भाविकांनी याची प्रचिती घेतलेली आहे. शिष्याच्या हृदयातील गुरुभेटीची तळमळ. गुरुने दिलेल्या नाममंत्राचा जप करणारा एक साधक अन्य ग्रामी राहत होता. तो श्रीगुरूंचे नित्य स्मरण करीत असे. एके दिवशी त्याच्या मनात श्रीगुरूंच्या दर्शनाची तीव्र इच्छा निर्माण झाली. त्याला जराही करमेना. त्यानुसार तो निश्चयाने गाणगापूरच्या दिशेने मार्गक्रमण करू लागला. कधी एकदा श्रीगुरूंचे दर्शन होते असे त्याला झाले होते. देह पडला तरी चालेल पण श्रीगुरूंचे दर्शन घेतल्याशिवाय परतायचे नाही असा निर्वाणीचा विचार करूनच तो एक एक पाऊल पुढे टाकत होता. त्याला तहानभुकेची पर्वा नव्हती. स्वतःला होणाऱ्या कष्टाची तमा नव्हती. तो श्रीगुरूंना करुणा वचनांनी एकसारखा आळवीत होता. गुरुदेव, मी आपला दास आहे. अहोरात्र तुमचे नामस्मरण करतो. आपण माझी तळमळ जाणता. ज्यांच्या स्मरणाने समस्त दैन्यांचे निरसन होते त्या तुम्ही मला आज दर्शन दिले नाही तर तुमच्या महात्म्याला कमीपणा येईल. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सुवर्ण झाले नाही तर दोष कोणाचा. तुमच्या भेटीसाठी मी अत्यंत व्याकुळ झालो असताना तुम्ही माझ्यावर कृपा केली नाहीत तर मी कुठे जाऊ. वेद म्हणतात गुरु हेच त्रयमूर्ती आहेत. भक्तांसाठी कृपा सिंधूच आहेत. कलियुगात ते नृसिंह सरस्वती या नावाने विख्यात होतील. अगम्य लीला दाखवून लोकांचा उद्धार करतील. हे गुरु, त्या वेदवचनांना तू माझ्या बाबतीत खरे करून दाखव. त्याशिवाय माझा विश्वास कसा बसणार. ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही देवांचे गुण तुझ्या ठाई एकवटले आहेत. तू भक्तवत्सल, भक्ताभिमानी, भक्तरक्षक आणि भक्तांचा सहाय्यकर्ता आहेस. परम दयाळू आहेस. म्हणून माझी तुला अशी विनंती आहे की मला भावभक्ती माहीत नाही. माझे चित्तही स्थिर राहत नाही. तरीही मला वेगाने पाव. हे नरहरी, माता आपल्या बाळाला कधीही टाकते का? नाही ना. मग तूही माझी उपेक्षा करू नकोस. माझ्यासाठी माता, पिता, बंधू, मित्र, स्वकीय सर्व काही तूच आहेस. तूच माझी कुलदैवता. तूच सर्वस्व. माझ्या वंशात परंपरेने तुझीच सेवाभक्ती चालली आहे म्हणून मीही तुझेच भजन करतो. हे गुरुदेवा, तू माझे कष्ट व माझे दैन्य हरण कर. तू तसे केले नाहीस तर तुला कृपासिंधू कोण म्हणेल. तू विश्वाचे पालन करतोस. देवांचाही तूच समर्थ दाता आहेस असे पुराणे सांगतात. मग माझ्या मनीचे दुःख तुला कळत नसेल. अरे, तान्ह्या बाळाला काय हवे ते त्याच्या आईला तात्काळ कळते. मग मला काय हवे ते तुला समजत नसेल. पण घेतल्या वाचून द्यायचे नाही अशी तुझी रीत असेल तर मी तुला काय देऊ तरी सांग. बळीने तुला पृथ्वी दिली, त्याला तू पाताळात धाडलेस. त्याप्रमाणे अडळपद मिळण्यासाठी ध्रुवाने तुला काय दिले. सोन्याची लंका मिळावी म्हणून विभीषणाने तुला काय दिले. परशुराम अवतारा तू पृथ्वी निक्षत्रिय करून ब्राह्मणांना दिलीस, त्यावेळी त्यांनी तुला काय दिले होते. तू सृष्टीचा पोषण करत आहेस. मी लहानसा मशक तुला काय देणार. हे गुरुनाथा,
तू तर खूप श्रीमंत आहेस. लक्ष्मी तुझ्या घरी अहोरात्र नांदते. असे असताना तू माझ्याकडे आणखी काय मागतोस? बाळाला दुग्धपान करिवणारी माता त्याच्याकडून कोणती अपेक्षा करते काय? माझ्याकडून काही घेतल्यावरच मला काही देणार असशील तर तुला दाता कोण म्हणेल? मी काही सेवा केली नाही असे जर तुझे म्हणणे असेल तर सेवेच्या बदल्यात काय देणे हा तर शुद्ध व्यवहार झाला. त्यात तुझे काय औदार्य? आकाशातून वर्षाव करणारा मेघ कोणाकडून सेवेची अपेक्षा थोडीच करतो. आता सेवेबद्दलच बोलायचे तर माझ्या पूर्वजाने तुझे वर्षानुवर्ष दास्य केलेले आहे. तुझी सर्वतोपरी सेवा चाकरी केलेली आहे. ते माझे वडिलार्जित सेवारूपी धन तुम्हाला परत कर. अर्थात त्याच्या बदल्यात माझा सांभाळ कर. व्यवहाराला धरून आम्ही आमचे मागून घेतले तर त्यात काय वावगे आहे? हे नरहरी, हे जर तू केले नाहीस तर मी तुझी पंचायत करीन. तुझ्याकडून इष्ट ते फल जिंकून घेईन. माझ्यावर कृपा करणे तुला सहज शक्य असताना मला एवढा आटापिटा का करायला लावतोस? हा बालक तुझा सेवक आहे. त्याच्या बाबतीत एवढी कठोरता धरणे तुला शोभत नाही. मी तुझा काही अपराध केला असेल तर कृपा करून सांग, पण माझ्यावर असा रागवू नकोस. आई रागावली तर बालक पित्याकडे जाते व पिता रागवला तर आईच्या कुशीत शिरते. गुरुराया, तूच माझी माता आहेस, तूच पिता आहेस. तूच रागावलास तर मी कोठे जाणार? तू मला क्षमा करणे यातच तुझे मोठेपण आहे. तू जगाचा स्वामी आहेस. लोक तुला अनाथांचा रक्षणकर्ता म्हणतात. तू अत्यंत कृपाळू आहेस अशी पुराणे गवाही देतात. मग माझी आर्त विनवणी तुला का ऐकू येत नाही? या माझ्या करुणा वचनांनी पाषाणालाही पाजर फुटेल. मग तुझे अंतकरण मृदू का होत नाही? माझ्यावर कृपा करण्यासाठी एवढा विलंब का? अशा प्रकारे तो शिष्य तीव्र तळमळीने श्रीगुरूंना आळवीत होता. ते बोल ऐकून कृपाळ गुरुनाथ द्रवले. वत्सासाठी गायीने धावत यावे तसे ते शिष्यासाठी धावत आले. श्रीगुरूंच्या दर्शनाने त्या नामकरणी शिष्याची तळमळ एकदम शांत झाली. त्याने त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवले. आपल्या मोकळ्या केसांनी त्यांच्या चरणावरील धूळ झाडली. डोळ्यातून ओघळणाऱ्या आनंदाश्रूंनी त्यांचे चरण धुतले. त्यांना आपल्या हृदय मंदिरात बसवून त्यांची षडोपचाराने पूजा केली. त्याला खूपच हर्ष झाला होता. आनंदाने ओसंडणाऱ्या त्याच्या हृदयात श्रीगुरूंची मूर्ती स्थिरावली होती. अशा प्रकारे श्री गुरुदेव भक्तांच्या अंतकरणात वास करतात. म्हणून सरस्वती गंगाधराला मोठा संतोष वाटतो. अध्याय 1 समाप्त.